नमस्कार, आज आपण बनवणार आहे कोळंबी भात। चला तर आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया। बघा, मी कोळंबी घेतली, चांगली जाड अशी कोळंबी आहे बघा, मस्त अशी कोळंबी घेतली। हे बघा, इकडे कांदे घेतले, 3 कांदे घेतलेत मोठे मोठे आणि 3 टमाटे घेतलेत आपल्याला लागणार आहे। हे बघा, मी कोथिंबीर घेतली, धुवून स्वच्छ पाण्याने अर्धी ठेवणार आहे, आपल्याला नंतर लागणार आहे। कोळंबी भात झाला ना वरून सजावटीसाठी मिरच्या घेतल्यात मी हिरव्या, तेजपत्ते घेतलेत, तेजपत्त्याची पाने, 5-6 लवंगा घेतल्यात, 5-7 काळी मिरी घेतली आणि इथं मी मिक्सरच्या भांड्यात बघा जिरं, लसूण, अद्रक आणि थोडेसे धने टाकलेत। हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे। ह्याच्यात आपल्याला हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व घालायचं आहे। 2 वाट्या बासमती तांदूळ धुवून ठेवलेत, 2 वाट्या घेतलेत। 5-6 माणसासाठी आपल्याला कोळंबी भात बनवायचा आहे। हे आपले खडे मसाले फोडणीसाठी। तर आता आपण आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे आणि हे कोथिंबीर अर्धी आणि हिरवी मिरची सगळं घालायची ह्याच्यात, मिक्सरला बारीक वाटून। हे बघा, हे साहित्य आता आपण चांगलं बारीक वाटून घ्यायचं। तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याच्यात पुदिना घालू शकता, माझ्याकडे नाही आहे म्हणून मी कोथिंबीर घालते, पुदिनाही घालू शकता। ह्याच्यात 5-6 पुदिन्याची पानं घालायची, छान भात होतो कोळंबी भात। मी ह्याच्यात 1 चमचा मीठ घातला आहे कारण की आपली ही पेस्ट चांगली बारीक होईल। आता ही पेस्ट सगळी आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। हे बघा, आपलं अद्रक लसणाची पेस्ट, कोथिंबीर चांगली बारीक झाली। आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया। गॅस चालू केला आहे, कुकर गरम करायला ठेवला आहे। आता आपण तेल घालूया। कोळंबी भात बनवतो ना तर आपल्याला तेल लागणार आहे। 5-6 माणसासाठी आपण कोळंबी भात बनवते। आता आपल्याला ह्याच्यात घालायचे खडे मसाले। हे बघा, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी। आता आपण फोडणी घालणार आहे। तेल आपलं गरम झाल्यावरती हे बघा, आपलं तेल गरम झालं आहे। पहिला आपण हे कांदे घालूया। कांदे घालते मी, चांगलं हलवून घेऊया। कांद्याबरोबरच आपण आता हे खडे मसाले घालायचे। थोडा आपला कांदा फ्राय झाला ना मग खडे मसाले घालायचे। आता मी ह्याच्यात 2 चमचे भरून आता आपण मीठ घालूया 2 चमचा, कारण की 2 चमचे लागणार आहेत ना, कांदा आपला लवकर फ्राय होईल। आधी बनवलेलं आहे मी कोळंबी भात, तरी पण मी दाखवते वेगळ्या पद्धतीने खडे मसाले घालून। आधी मी गरम मसाल्याचा दाखवला ना, पण आता मी हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व घालून दाखवते। हे बघा, आता आपण हा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा। हे बघा, आपला कांदा चांगला फ्राय झाला आहे, मस्त असा नरम झाला आहे। म्हणून मीठ टाकलं ना आपला कांदा पटकन तळून होतो। कधी पण मीठ टाकायचं कांद्यामध्ये, पटकन तळून होतं। आता आपण हे खडे मसाले घालायचे। हे बघा, आता मी खडे मसाले घालते, फ्राय करून घ्यायचे। हे पण आपण ते आपले फ्राय होणार बघा चांगले। आता आपण अद्रक मसाल्याची पेस्ट घालूया। अद्रक, लसूण, हिरवी मिरची, हे बघा मी असे चांगले 2 चमचे घालणार आहे। हे बघा, कारण की आपल्या भाताला टेस्ट यायला पाहिजे छान, हाताना पण सुगंध पण यायला पाहिजे मस्त, आणि खायला पण भारी लागला पाहिजे आपला भात। आहे बघा, पहिले चांगलं फ्राय करून घ्यायचं। आपल्याला ह्याला तेल लागतं बघा, तुमच्या अंदाजानुसार तेल घाला तुम्ही। मी आता घातलं आहे ह्याच्यामध्ये, बघा एवढं मला तेल लागलं आहे, एवढं म्हणजे अर्धी वाटी तरी लागली आहे मला तेल। आता अद्रक लसणाची पेस्ट चांगली फ्राय करून घ्यायची आणि आपण आता हे टमाटे घालायचे लगेच ताबडतोब, मग आपला मसाला पण चांगला फ्राय होतो। अद्रक लसणाची पेस्ट पण ह्याच्यात फ्राय होते, म्हणजे करपत नाही हे आपलं सर्व साहित्य ह्याच्यात घालून घ्यायचं। आता मी चांगलं मिक्स करून घेते। तुम्हाला हवं असं तुम्ही हळद घाला, नसलं तर आता मी घालणार आहे हळद कलरसाठी। बघा, आता मी ह्याच्यात कोळंबी घालते। कोळंबी घातली ना, कोळंबी पण आपली टमाट्याबरोबर चांगली फ्राय करून, म्हणजे फ्राय निघेल मस्तपैकी, थोडी शिजेल पण, कारण की आपल्याला कोळंबीला चांगला फ्राय करायला लागतं।
टमाटा जसा गळणार ना तसा आपला कोळंबी पण चांगला या मसाल्यामध्ये फ्राय होणार. सगळे मसाले आपले कोळंबीला लागणार, त्यामुळे ह्याच्यातच घालायचं. आता मी ह्याच्यामध्ये बघा हळद घालणार आहे कलरसाठी. भाताला पण कलर छान येतो. आता मी बघा ह्याच्यात हळद घालते. अर्धा चमचा आपल्याला हळद घालायचं आहे. मी तर घालते हळदमध्ये ह्याच्यात थोडं जरा, म्हणजे 1 चमचा आपला होतो आहे. आणि चांगलं मस्तपैकी असं हलवून घ्यायचं. ही आपली टमाटा आहे ना आपला चांगला नरम झाला ना, आणि कोळंबी पण तोपर्यंत अशी चांगली शिजून निघते. ह्याच्यात चांगली फ्राय झाली ना टमाटा, हे कोळंबी, टमाटा आपला गळला. हे बघा आता आपण ह्याच्यात थोडासा एव्हरेस्टचा चिकन मसाला घालूया. तुमच्याकडे गरम मसाला असता तर घाला. मी आता हा चिकन मसाला घालते. भाताला पण आपला छान स्वाद येईल. एक पुडी घालायची. मस्त फ्राय होताना सुगंध एवढा भारी येतोय ना ह्याच्यातून कोळंबीचा, छान. आता आपले टमाटे नरम झाले ना तोपर्यंत चांगला फ्राय होतोय. हे बघा कोळंबी भाताचा, कोळंबी कशी आहे बघा मस्त फ्राय होते. आणि टमाटे पण नरम झालेत आपले, असे तेल सुटायला पाहिजे. हा मसाला ना कोळंबी मसाला जरा चांगला फ्राय करून घ्यायचा. टमाटे आपले पूर्ण वितळले ना मग आपल्याला ह्याच्यात तांदूळ घालायचं आहे. तोपर्यंत घालायचं नाही, तोपर्यंत असा चांगला फ्राय करून घ्यायचं आहे. मसाला पण आपला चांगला मस्त फ्राय होऊन चांगला फ्राय झाला आहे बघा. आता आपण थोडं वाट बघूया. तर टमाटे आपले वितळायला पाहिजे पूर्ण. आणि असं साईडने तेल सुटलं आणि आपला हा मसाला चांगला फ्राय झाला आहे. तुम्हाला जर तिखट हवं असलं तर तुम्ही थोडासा आपला मसाला घालायचा, थोडासा गरम मसाला पावडर. आता मिरची पावडर थोडी घालायची, आपली घरची चटणी असते ना ती घालायची. थोडंसं मी बघा अर्धा चमचा, 1 चमचा मिरची पावडर घालते, लाल मिरची पावडर. आता आपण हे मिक्स करून घेऊया, हलवून घेऊया चांगलं. बघा आपला मसाला आणि टमाटे पूर्ण विरघळले. आता आपण ह्याच्यात तांदूळ घालूया. हे बघा हे बासमती तांदूळ घालते मी. आता आपण हे हलवून घेऊया, चांगलं मिक्स करून घेऊया. एक वाटी तांदूळ आपला असलं ना तर 2 ग्लास पाणी घालायचं, म्हणजे मोठी वाटी आहे तांदळाची. आता मी 2 मोठ्या वाट्या घातल्यात बासमती तांदूळ घेतलं आहे मी. हे बघा हे चांगलं मिक्स करून घेते मी. बघा आपला भात असा चांगला मी मिक्स करून घेतला आहे, थोडा फ्राय करून घेतला आहे थोडा आपल्या मसाल्यामध्ये. सगळं मिक्स झालं. आता आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं. हे ग मी आता पाणी घालते ह्याच्यात. बघा 4 ग्लास पाणी घातलं आहे मी. मिक्स करून घ्यायचं. आता आपण याला कुकरला बंद करूया झाकण लावून. 2-3 शिटात, म्हणजे 2 शिटामध्ये आपला भात तयार आहे. तर आता मी झाकण लावते कुकरला. कुकरचं झाकण लावते. आता आपण वाट बघूया. तर आपला भात तयार आहे मस्त असा. आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालूया. तर मी कोथिंबीर घालूया, हलवून घेऊया. कोळंबी भात आपला मस्त असा झाला आहे सुटसुटीत. 2 शिट्यात भात आपला छान होतो. असा मोकळा करून घ्यायचा.
गरमागरम कोळंबीचा भात तयार आहे. तुम्हाला ही माझी कोळंबी भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका.